राष्ट्रीय लघुशक्ती राज्य सरचिटणीस आज आदरणीय मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाच्या प्रेमल कांबळे यांना हिंदू माग म्हणून दाखल्याची मागणी केली असता इस्लामपूरचे प्रांताधिकारी आदरणीय नागेश पाटील साहेबांनी त्यांना जाणीवपूर्वक हिंदू मराठा अशा पद्धतीचा दाखला दिला। तर वास्तविक सांगली जिल्हा हा गतिमान प्रशासनासाठी समग्र राज्यामध्ये ओळखला जातो। या राज्याचं आदर्श नेतृत्व म्हणून आदरणीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब हे राज्यभर त्यांच्या गुणाची आणि कामाची कीर्ती आहे आणि त्यांच्याच मतदारसंघामधील प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी या सांगली जिल्ह्याच्या गतिमान प्रशासनाला काळीमा फासण्याचं काम केलेलं आहे। एका मातंग समाजाच्या प्रेमल कांबळे या मुलीला समाज कल्याण विभागाचा आर्थिक लाभ मिळतोय या फक्त देशापोटी आणि चिडीपोटी त्यांना जाणीवपूर्वक दाखला चुकीचा दिला। त्या अधिकाऱ्यावर आमची मागणी आहे आज पाठिंबा देताना दुसऱ्या दिवशीची की सदरच्या अधिकाऱ्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा नोंद करावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करतोय। तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या? आमची प्रमुख मागणी अशी होती की जी कुटुंब आहे त्या कुटुंबाला हिंदू मातंग समाजाचा दाखला मिळावा, परंतु त्यांना जाणीवपूर्वक हिंदू मराठा अशा पद्धतीचाच दाखला दिलेला आहे। तुमच्या मागण्या मान्य झाल्या पुढे काय करणार? नाही, आता आजचा हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। खरं वास्तविक आम्ही लोकशाही मार्गाने आणि बाबासाहेबांच्या संविधानानं चालणारी माणसं आहे आणि प्रशासनानं जर आमच्या या लोकशाही मार्गाच्या किंवा लोकशाही आंदोलनाचा जर हात करायचं जर ठरवलं असेल किंवा एखाद्याचा बळी घेतल्यावर जर आमच्या मागण्या मान्य करायचं ठरवलं असेल तर त्याही पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन तीव्र करण्यात येईल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे।